अभिषेक नाईक आहे तिथे. क्षेत्ररक्षण केलं जात आहे. एकदा धावफलकावरती आली. टायमिंग सेट केलं गेलंय. या ठिकाणी आपण पाहिलं ना तर 4 षटकांसाठी टायमिंग सुद्धा असेल. पहिल्या 3 षटकांसाठी टाइम महत्वाचा असेल. जर तुम्ही या ठिकाणी टायमिंग मध्ये मॅच पूर्ण नाही केलीत ना तर पंचांच्या माध्यमातून जो काही कॉल आमच्यापर्यंत येईल तो मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेन. धन्यवाद संजयजी. वोल्टो मॅच कडे बॉलिंग ट्रॅक वरती चेंडू बघा जबरदस्त टाकला होता. चेंडू पडल्यानंतर जेव्हा लेफ्टनंट बॉलर मैदानावरती आलाय ना अमेय गुरवला आपण या ठिकाणी बघत आहोत. यावेळेस मात्र पहिलं षटक जेव्हा प्रगतीपथावरती अमेय वन्स अगेन फटका चांगला आलाय. चेंडूवरती प्रहार केलाय. चेंडू सीमारेषा पार. षटकार. आक्रमण केलंय कोणी तर या सामन्यामध्ये आपण बघतोय ना तर मनीष भोईर यांना. मनीष भोईर म्हटल्यानंतर नक्कीच मी म्हणेन की मास्टर ऑन द रिंग. ज्या पद्धतीने आपण जर विचार केला तर अनेक वर्ष क्रिकेट ज्यांनी खेळले, अनेक वर्ष साई जिराटला ज्यांनी जिंकून दिलं आणि किंबहुना जेव्हा ते मैदानावरती असतात त्यांचा प्रेझेन्स सुद्धा फार महत्वाचा असतो प्रितेश. आणि मनीष भोईर जेव्हा मैदानावरती येतात ना नांदेपाड्याच्या मैदानावरती त्यांनी साई जिराटला जिंकून दिलेली ती स्पर्धा सुद्धा मला आठवते. उलटो मॅच कडे यावेळेस ठरवलं होतं एक कव्हर रिजनला टार्गेट करायचं होतं. चांगला प्रयत्न लॉफ्टेड ड्राईव्ह मारायचा होता. मात्र त्यानंतर जर आपण विचार केला ना सरळ विकेट किपरच्या हातामध्ये या ठिकाणी चेंडू स्थिरावला. षटक पहिलं प्रगतीपथावरती. यावेळेस सुद्धा बघा एक धाव घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ही धाव मैदानावरती पूर्ण सुद्धा केली. पहिलं षटक जेव्हा मैदानावरती मार्गस्थ होत असताना पाहिलं ना तर एका बाजूला दर्णेसर यंगस्टर प्लेयर अभिषेक नाईकला आपण बघत आहोत. दुसऱ्या बाजूचा विचार केला तर या ठिकाणी बॅटिंग करत असताना आपण पाहिलं मनीष भोईर यांना सामन्याकडे वळतोय. ऑडिओ बॅटने खेळण्याचा प्रयत्न गॅप शोधतोय. वन बाउन्स सीमारेषा पार. झेडपीएल मधला कडक चौकार. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती संपलं. धावा 12 बनल्यात. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं ना तर एका बाजूने खेळत असताना विघ्नहर्ता जिराटपाडा त्यांच्या समवेत आपण बघत आहोत. ज्या पद्धतीने आज या ठिकाणी राज कन्स्ट्रक्शन संघाला आपण बघतो ना तर मैदानावरती जेव्हा त्यांचा संघ उतरलाय मग दोन्ही कॅप्टन्स या ठिकाणी जिंकण्याच्या उमेदीने खेळत आहेत. एक फार महत्वाची मॅच आहे. 4 मिनिटांमध्ये पहिलं षटक संपलं. त्यानंतर पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळत आहोत. टायमिंग कडे सर्वांचा नजरा असतील कारण वेळेवरती नियंत्रण असायला पाहिजे आणि ते ह्या मैदानावरती पुन्हा एकदा बघायला मिळेल. षटक क्रमांक दुसरं बॉलिंग ट्रॅक वरती नीरज सीतपला आणलं गेलंय. 4 षटकांची मॅच आहे. पहिल्या षटकांमध्ये बॅटिंग पॉवर प्ले होता. मात्र आता क्षेत्ररक्षण विस्तारलेलं बघायला मिळेल आणि पुन्हा एकदा प्रत्येक या ठिकाणी आजूबाजूचा विचार केला ना प्रेक्षकांची गर्दी आहे. नीरज सीतपचा पहिला चेंडू ब्लॉकआउट करण्याचा प्रयत्न केला होता. सरळ आपण जर विचार केला तर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि त्यानंतर मात्र धाव घेतली गेली. पहिली धाव या ठिकाणी अर्जित करतोय. षटक दुसरं प्रगतीपथावरती आहे. नीरज सीतपची बॉलिंग ऍक्शन बघा. एक हाय ऍक्शन तुम्हाला बघायला मिळेल. चांगला रनअप त्याच्या माध्यमातून आहे आणि त्यानंतर मात्र जेव्हा स्ट्राईक इन वरती थोडासा बदलाव केला जाईल. अभिषेक नाईक स्ट्राईक वरती आहे. अभिषेक नाईकच्या बॅटमधला फटका या ठिकाणी आपण बघितला. मिस टाइम केलं होतं. क्षेत्ररक्षक आला शॉट मिड विकेट रिजनला आणि तोपर्यंत मात्र पुन्हा एकदा धाव 1 मिळेल. षटक दुसरं जेव्हा सुरुवात केली दर्णे गुरुजी मी नक्की म्हणेन की पूर्णतः कंट्रोल आहे नीरज सीतपचा तशा बॉलिंग वरती आणि पुन्हा एकदा येथे या ठिकाणी सज्ज होत असताना बघायला मिळेल. या चेंडूवरती ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न हेड पोझिशन आपण बघितला. मनीष भोईर यांचा फटका आपण पाहिला. 1 धावेसाठी होता.
पुन्हा एकदा पहिल्या 3 चेंडूवरती नजरा आपण जर मारल्या तर या ठिकाणी या 3 धावा स्कोरबुक वरती अर्जित केल्या गेल्यात. षटक दुसरं प्रगतीपथावर. एखादा मोठा ब्लास्ट आला ना तर मॅच पुन्हा बदलू शकेल. या चेंडूवरती वाईट नाही. चेंडू पडल्यानंतर खाली थांबला होता. त्या अनुषंगाने जर आपण विचार केला ना तर या सामन्याच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण हा सामना अनुभवतो ना तेव्हा अभिषेक नाईक विरुद्ध धीरज सीताप फार मोठी रायव्हलरी आहे, फार मोठी कॉन्ट्रोवर्सी आहे. ऑन स्क्रीन वरती आपण बघतोय धीरज सीतापला बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा तयार असेल. खोदून काढला होता चेंडूला समोरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे तयार. एक धाव धावफलकावरती अर्जित केली जाईल. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं स्कोरबुक वरती एका धावेशी 16 बनल्यात. या धावगतीने जर धावा तुम्ही बनवाल ना तर धावा कमी येतील. माझं असं म्हणणं आहे की आतापर्यंत या मॅच मध्ये जेव्हा पहिलं षटक प्रगतीपथावरती होतं धावा आल्या होत्या आणि पुन्हा एकदा धीरज सीतापला आपण बघत आहोत. या बेटचा फटका गॅप शोधल्या. 1 बाउन्स चेंडू जाईल सीमारेषा पार. क्षेत्ररक्षकाला भेदलंय. 1 बाउन्स चौकार. तब्बल आतापर्यंत 20 रन्स स्कोरबुक वरती. पहिल्या षटकामध्ये 12 होत्या, या षटकामध्ये 8 आल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. विराट प्रीमियर लीग 2025 कुठेही जाऊ नका, पाहत राहा ड्रीम्सगेट.in माध्यमातून लाईव्ह थेट प्रक्षेपण. समीर दळे बॉलिंग करण्यासाठी आला. समीरला मी अनेक स्पर्धांमध्ये ॲज अ बॅट्समन म्हणून बघितलंय. त्याने अनेक स्पर्धा जिंकवल्यात. त्याने अनेक वेळेस आपल्या संघासाठी तारणहार भूमिका बजावली. मात्र मॅच मध्ये ॲज अ बॉलर आज स्वतःला या ठिकाणी प्रूव्ह करावा लागेल. या बॉलिंग ट्रॅक वरती आज त्याच्या कर्णधारांनी विश्वास त्याच्यावरती दाखवलाय. मात्र विश्वासाला सार्थक कामगिरी त्याच्या माध्यमातून होणं हे सुद्धा फार महत्वाचं आहे. स्ट्राईक इनवरती अभिषेक नाईक यंदाच्या शास्त्रीय माळी समाजामध्ये जर आपण पाहिलं ना मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. आणि या ठिकाणी आपण बघतो अनेक प्रीमियर लीग होतात आणि या प्रीमियर लीग मध्ये सुद्धा जेव्हा अभिषेक नाईक स्वतःच्या गावच्या स्पर्धेमध्ये आलाय तेव्हा अनेक जिराटने सितार निर्माण केलेत असं मला वाटतं संजयजी. मग प्रारंभ पाटील, अभिषेक नाईक, अजिंक्य वैते, अर्पित वैते असे अनेक टीम आहेत. समीर तळे असतील, जुनी साई जिराट तुम्हाला नक्की माहिती असेल. नक्कीच आपण जर पाहिला अभिषेक नाईकच्या बाबतीत मी थोडंसं बोलेन, कारण ज्या वेळेस या खेळाडूने एका मॅच मध्ये मैदान होतं करमरकरचं मैदान आणि तिथे 6 चेंडूमध्ये 37 धावा मारल्या आणि तिथूनच या खेळाडूचा खऱ्या अर्थाने उदय झाला. संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये या खेळाडूची ओळख झाली ती करमरकरच्या मैदानावरती. शेवटच्या ओव्हरमध्ये 35 धावांची गरज होती आणि त्यावेळेला सलग 6 षटकार या खेळाडूने खेचले आणि तो सामना जिंकला होता आणि तिथूनच हा खरा खेळाडू उदयास आला. यश तर यावेळेस मात्र आपण काय बघतोय, अभिषेक नाईक टेक अ बिग ब्लो फॉर दिस. 24 धावा ज्या धावफलकावरती आहेत. एक महत्वाचा गडी या ठिकाणी गारद केलाय. या मॅच मध्ये ट्विस्ट आहे डीजे. आणि 24 धावसंख्येवरती आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पहिली विकेट गेली होती. 24 रन स्कोरबुक वरती आहेत. समीर तळे काय जबरदस्त या ठिकाणी आपण बघतोय ना ज्या पद्धतीने आतापर्यंत त्याची गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती 4 आल्या होत्या, खराब चेंडू टाकला होता, त्या दिशेला त्याला पनिश केलं होतं. चेंडू ट्रॅव्हल करत होता फाईन लेगला, त्यानंतर विकेट आली. एक चांगली कॅच डिप्स मिड विकेटच्या दरम्यान आपण बघितली आणि त्यानंतर न्यू बॅटर मैदानावरती आला योगेश नाईक. आज जर आपण पाहिल्यानंतर योगेश नाईक मोठे मोठे फटके खेळतो, मात्र आज पर मॅच सिच्युएशन खेळावं लागेल. बॉलिंग करत असताना समीर वरती आडव्या बॅटने आक्रमण. रक्षक देते नाही आहे. फिल इन द ब्लँक्स. चेंडू फरार झालाय. काऊ कॉर्नर रिजनला येतोय धमाका. झेडपीएल मधला आणखी एक जबरदस्त फटका षटकार.
हॅट्रिक घेतली ना तर प्रतीक गुरव यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. बघा आधी विकेट आली, त्यानंतर या ठिकाणी समीरने बाउन्स बॅक केलं. या मैदानावरती योगेशच्या माध्यमातून षटकार आला. यासाठीच लेग बिफोर द विकेटचा अपील. यष्टांवरती आदळणारा चेंडू पायचीत केलाय. कमांड इज अ मास्टर. रन स्कोरबुक वरती आहेत. ज्यावेळेस आपण सामन्यामध्ये बघतोय ना, एका बाजूला विघ्नहर्ता जिराटपाडा आणि दुसऱ्या बाजूला संघ लढतोय राज कंस्ट्रक्शन. राज कंस्ट्रक्शन संघाने पहिल्यांदा या ठिकाणी टॉस जिंकला होता आणि इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. आणि अशा पद्धतीने आतापर्यंत जर आपण मॅच मध्ये पाहिलं तर मोमेंट बघा, योगेश नाईक जो मैदानावरती होता त्याला पायचीत केलं. सरळ आपण जर बघितलं तो विकेट हिटिंग्स ज्या पद्धतीनं आपण बॉल ट्रॅकर बघतो ना, चेंडू पडल्यानंतर समोर फलंदाज झाला आणि त्यानंतर पायचीत झाला. तिसरं लेग बाईज आपण बघतोय दंडेगुरूंच्या माध्यमातून इत्तमभूत माहिती आहे. आतापर्यंत 25 विकेट गेल्या, त्यामधला दुसरा लेग बाईची विकेट या ठिकाणी आपण बघितली. समीर थळे बघा, समीर थळेने हॅट्रिक घेतली तर 500 रुपयांचं पारितोषिक आपण मगाशी जाहीर केलं. मात्र योगेश मैदानावर मॅच मध्ये चांगली कामगिरी करेल. धावा 30 आहेत, 2 चेंडू अजून बाकी आहेत. संधी आहे समीरला या ठिकाणी पारितोषिक मिळवण्याची. तो बॉलिंग ट्रॅक वरती आहे. यावेळेस बघा समोरच्या दाराला कडी लावली आणि मागच्या दारानं चोरी झाली. डीजे आपण धरणे गुरुजींच्या माध्यमातून आपल्याला मिळतोय. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिला तर धरणे गुरुजी एक चांगलं गुणलेखन करतात आणि आता त्यांच्या माध्यमातून काही मुलं घडवावी असे बरेचसे विचार करतात. बरेच लोक विचारतात धरणे गुरुजींना की तुम्ही एखादा खेळाडू घडवा, बॅट्समन पाठवा, बॅट्समन पाठवायचं लवकर पाठवा, तुम्ही वेळ लावू नका. तुम्हाला या ठिकाणी टायमिंग तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जर तुम्ही दिलेल्या टाइम मध्ये जर षटकं पूर्ण नाही केलेत ना संजयजी तर तुम्हाला या ठिकाणी पेनलाइज सुद्धा केलं जाऊ शकतं किंवा एखादा प्लेअर तुम्हाला थर्ड मध्ये ठेवावं लागेल. हे महत्वाचं आहे. विनोदजी पाटील हे सुद्धा आम्हाला या ठिकाणी सूचना देत असतात आणि त्यांच्या माध्यमातून अनेक सूचना या आमच्यापर्यंत येत असतात. तर हॅट्रिकची सुवर्ण संधी प्रतीक गुरवकडनं 500 मिळतील. समीर थळे मैदानावरती आहे. हॅट्रिक मिळणार का? जिराट प्रीमियर लीग मधली 2025 ची ही पहिली हॅट्रिक. टाळ्यांचा आवाज येऊ देत. जिराट प्रीमियर लीग 2025 मधली ही पहिली विकेट हॅट्रिक. क्या बात आहे समीर तळे. लगेच येत नाही हे आम्हाला मी नेहमी तुम्हाला सांगायला लागतंय. तुम्हाला बेसिक रूल माहितीच आहे की काही बॅट्समन येते क्रीज मध्ये येण्यासाठी 90 सेकंद टायमर असतो. विकेट गेल्यानंतर मात्र ते रूल्स फॉलो करा. असं जर आढळलं ना आम्हाला तर या ठिकाणी नक्कीच तुम्हाला बाद सुद्धा दिलं जाऊ शकतं. हे लक्षात ठेवा. तुम्ही फार इझी घेऊ नका. या ठिकाणी प्रतीक गुरवच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर 500 रुपयांचं पारितोषिक येते आलं. आणखी एक पारितोषिक म्हणजे माजी उपसरपंचा संध्या गावडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ते सुद्धा समीर थले या खेळाडूसाठी. जी हॅट्रिक त्याने घेतली ना त्यासाठी पारितोषिक येतात. मी म्हटलं होतं की जिराट प्रीमियर लीग 2025 मधली पहिली हॅट्रिक साध्य होणार का?
धावा मैदानावरती आता स्टॉप झाला. 30 धावांवरती रोख लावलाय, 30 धावांवरती अंकुश लावलाय आणि आता मात्र 6 चेंडू बाकी आहेत. मास्टर इन द रिंग. मी मागाशी म्हटलं होतं की मनीष भोयर या मॅच मध्ये आहेत ना, तोपर्यंत मनीष भोयर नेहमीच आक्रमक आहे, तो संयमी सुद्धा त्याच वेळेस आहे. किंबहुना आपण बघितलं ऍज पर मॅच सिच्युएशन खेळणं त्यांना माहिती आहे आणि त्यामुळे या मॅच मधला की फॅक्टर तो ठरेल. या चेंडूवरती बघा धाव घेण्याचा प्रयत्न, स्कोर लेग तयार आहे. एकदा मैदानावरती आली आणि त्यानंतर मात्र स्ट्राईक एंड वरती आलाय तो म्हणजे विजय राणे. विजय राणे सुद्धा नेहमीच आपण बघितलंय, विजय राणे जर आपण बघितलं यंदाचं वर्ष क्रिकेटपासून थोडासा दूर होता, मात्र त्यांच्या स्पर्धेमधून त्याची बॅटिंग किंवा अनेक स्पर्धांतून त्यांना आम्ही बघितलंय. आज विजय राणे सुद्धा मैदानावरती आहे आणि काही चेंडू बाकी आहेत. संजयजी, स्पर्श शिशिर म्हात्रे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आलं या हॅट्रिक साठी. बघा हॅट्रिकच्या पारितोषिकासाठी हॅट्रिकसाठी तब्बल 1500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालंय. आणखीन एक मला वाटते कॉल आलेला आहे. या चेंडूवरती बघा, चेंडूवरती मारण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक तिथे तयार आहे आणि आता मात्र मनीष भोईर विरुद्ध जेव्हा बॉलिंग करण्यासाठी आपण बघतो ना संकेत थळे, ही रायव्हलरी मैदानावरती सुरू आहे. विराट प्रीमियर लीग म्हणजेच आपल्याच लोकांसाठी सन्मान्य दिलीप शेठजी भोईर यांनी आणलेली एक सर्वात मोठं व्यासपीठ आहे, ज्यांच्या माध्यमातून आपण आतापर्यंत पाहिलं अनेक स्पर्धा आल्या, मात्र विराट प्रीमियर लीग काही वेगळी आहे. चांगला प्रयत्न ऑन ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक आलाय आणि त्यानंतर मात्र आपण बघितलं पीस ऑफ द फिल्डिंग, मात्र चेंडूने या ठिकाणी धोका दिलाय. चेंडू सीमा रेषा पार जातोय अलाउंग द कार्पेट चौकार. युट्यूबला अजून प्रेक्षक जोडलेले आहेत आणि तिथून कॉल आलेला आहे. समीरच्या हॅट्रिक साठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. प्रशांत संसारे यांच्याकडून हे 500 रुपयाचं पारितोषिक आहे समीरसाठी, म्हणजे एकूण 1500 रुपयाचा मानकरी झालाय समीर. आणखीन एक पारितोषिक आलंय, परंतु घोषित करावं काय? षटक क्रमांक ज्यावेळेस अंतिम प्रगती पदावरती आहे ना, हाऊस दॅट हे अपील आपण बघितलं होतं. मनीष भोईर सुद्धा चकित अचंबित सरप्राईज झाले होते. या चेंडूवरती आपण पाहिलं ना मित्रांनो, सर्वांच्या मनामध्ये धस्स झालं होतं. या चेंडूवरती या ठिकाणी धाव मिळत नाही, मात्र अपील ज्याच्यामध्ये जोर होता. संकेत थळे जेथे आहे, अजूनही आपण बघितलं 2 चेंडू केवळ बाकी आहेत. संकेत थळेची गोलंदाजी बघा, प्लीज आपण 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. बघा प्रशांत संसारे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. हा युट्यूबला प्रेक्षक आहेत आणि त्यांच्याकडून हे पारितोषिक आले. प्रशांत संसारे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक समीर साठी, म्हणजे एकूण जर आपण बघितला तर पारितोषिक आलेलं आहे ते या साधारणतः 2500 रुपयाचा मानकरी समीर झालाय. यावेळेस मात्र मनीष भोईरच्या बॅट मधून टायगर अभी जिंदा है मेरे दोस्त. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर, षटकार. मनीष भोईर जेव्हा मैदानावरती आले ना, मी आधीच सांगितलं होतं मास्टर इन द रिंग. जेव्हा मास्टर मैदानावरती येतात ना, विद्यार्थी शांत बसतात आणि ते दाखवलाच. खराब चेंडू होता, त्याला पनिश केलं, चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर गेला आणि स्कोर बुक वरती धावसंख्या लागतात 42 रन्स. यश आणखी एक पारितोषिक श्लोक वीरेश खेडेकर यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आलंय समीरला. समीर या स्पर्धेमध्ये 3000चा मानकरी झालाय. पहिली हॅट्रिक. शेवटचा चेंडू या ठिकाणी मनीष भोईर स्ट्राईक वरती आहेत. हेलिकॉप्टर या ठिकाणी खोदून काढलं होतं चेंडूला, क्षेत्ररक्षक तिथे आहे. एकदा मैदानावरती आली, दुसऱ्या धावेचा अटेम्प्ट, प्रयत्नांसाठी दाद दिली पाहिजे. या एज मध्ये जर अशी रनिंग तुम्ही करत असाल ना, तर नक्कीच त्यांचा तरुणाचा काळ आपण जर पाहिला असेल, संजयजी तुम्ही अनुभवला असाल, जबरदस्त ऍथलेटिझम होता. 4 षटकांचा खेळ संपला येथे. धावा मैदानावरती बनत आहेत या एका धावेनिशी. 43 आणि 44 करायच्यात. ओव्हर टू यू. नक्कीच सर, पुढील मॅचचा टॉस करण्यासाठी मी आमंत्रित करतोय पुढील दोन्ही संघ. चिराग इंटरप्राइजेशन विरुद्ध रिशांग 11 चिराड या दोन्ही संघांनी नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय आपण कृपया नाणेफेक करण्यासाठी इथे उपस्थित व्हायचं आहे. पुढील दोन्ही कॅप्टन अर्थात चिराग इंटरप्राइजेशन चिराड विरुद्ध रिशांग 11 चिराड हा मॅच असणार आहे. त्या संघाचे कॅप्टन आहेत
ऋषिकेश पाटील आणि कैवल्य पाटील आपण समोर या. चिराग इंटरप्राइजेसचे मालक चिराग गुलेकर आणि चिराग रिशांग 11 झिराड या संघाचे मालक आहेत सुमित मात्रे. कैवल्य पाटील आणि ऋषिकेश आपण कृपया समोर यायचा. चेंडू फेका. ऋषिकेश पाटील आणि कैवल्य पाटील यांच्यामधली ही लढत आपण या नंतर पाहणार आहोत, जेथे चिराग इंटरप्राइजेशन झिराड विरुद्ध रिशांग 11 झिराड या दोन संघांमधली लढत होईल. नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी कोणाला बोलू? कोणाला बोलू? टॉसला कोण बोलू? आपण मॅन ऑफ द मॅच दिला होता अवधूतजी. आपण या अवधूतजी यांच्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस करणार आहोत. 1 रुपया कुठे आहे? पैसे देत आहेत? कॉइन आहे का खिशात? तिथेच आहे ना. अवधूतजी यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. दोन्ही कॅप्टन ऋषिकेश पाटील विरुद्ध कैवल्य पाटील एक जबरदस्त युद्ध आपण पाहणार आहोत. टॉस कॉल फॉर सिनियर अर्थात कैवल्य पाटील टॉसला या ठिकाणी कॉल करतोय सिनियर म्हणून. वरती गेला पाहिजे. टॉस जिंकलाय ऋषिकेशने. नाणेफेकीचा कॉल लागलाय. ऋषिकेश काय निर्णय असेल तुझा? आम्ही पहिली फिल्डिंग करू. फिल्डिंगच का? कारण कैवल्य सारखा तुझ्या समोर ती खेळाडू आहे कॅप्टन. फिल्डिंगच का करण्याचा निर्णय तू घेतोस? कारण कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू. कारण पहिली बॅटिंग केली असती 50-60 रन्स केले असता तरी त्याच्या एकट्यामध्ये तेवढी चेस करण्याची कॅपॅसिटी आहे. चेस करण्याची कॅपॅसिटी आहे एकट्यामध्ये, म्हणून या ठिकाणी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. अर्थात कैवल्याला तुला रोखायचं आहे. मग तुझ्याकडे कुठले गोलंदाज चांगले आहेत? माझ्याकडे प्रशांत मात्रे आहे, त्याच्यावर खूप भरोसा आहे. वाह, प्रशांत विरुद्ध कैवल्य असं युद्ध नक्कीच पाहायला मिळेल. कमीत कमी धावावरती रोखेल. अर्थात कैवल्य आपल्या समोरती आहे. कैवल्य टॉस सिनियर म्हणून तू मागितलास, काय आयडिया काय होती? फिल्डिंगच करणार होतो. फिल्डिंगच घेणार होतास, परंतु त्यांनी फिल्डिंग घेतलेली आहे. तुम्हाला रोकाल, पण तुम्ही किती धावा बनवायचा प्रयत्न कराल? इथे बघितलं तर 65-70 चेस होत नाहीये, तेवढं बनवण्याचा प्रयत्न करू. नक्कीच दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. 65 ते 70 धावा चेस होत नाहीये, परंतु या ठिकाणी आजच्या 2 मॅच मध्ये जर विचार केला तर यामध्ये 66 धावा या ठिकाणी चेस झाल्या नाहीयेत. त्या अगोदरच्या पहिल्या मॅच मध्ये 62 धावा चेस झाल्या होत्या. त्यानंतर आपण बघितलं तर 56 धावा सुद्धा चेस झाल्या नव्हत्या आणि त्यामुळे 2 मॅच चेस होत नाहीये. आणि तरी सुद्धा ऋषिकेश पाटील या ठिकाणी फिल्डिंग करतोय, चेस करण्याचा प्रयत्न करतोय. त्याची वेगळी रणनीती आहे, कैवल्य पाटीलची वेगळी रणनीती आहे. या मॅच मध्ये एक चांगलं ट्विस्ट आपल्याला पुढच्या मॅच मध्ये बघायला मिळेल. जो मॅच असणार आहे चिराग इंटरप्राइजेशन अर्थात त्याचे मालक चिराग गुलेकर आणि कॅप्टन आहेत ऋषिकेश पाटील आणि रिशांग 11 झिराड या संघाचे मालक आहेत सुमित मात्रे आणि कैवल्य पाटील हे संघाचे कॅप्टन आहेत. पुढील मॅच मध्ये जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे आपल्याला आवाज ऐकायचा आहे प्रितेश पाटील यांचा. थँक्यू संजय. विजयासाठी 44 धावांची आवश्यकता. समीर थळे आणि त्याच्या साथीला धीर सीतप असे 2 बॅट्समन पाहायला मिळतात. समीर थळे याने जर षटकारांची हॅट्रिक केली तर आर्केश राणे यांच्याकडनं 2 रेडबुल त्यांना असणार आहेत. एकीकडे राज कन्स्ट्रक्शन झिराटपाडा, विघ्नहर्ता झिराटपाडा या 2 संघादरम्यानचा हा सामना. अभिषेक नाईक आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. राऊंड विकेटने पहिला चेंडू फटका चांगला आलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आलाय आणि त्याच्या सॉफ्ट हँड मध्ये कॅच विसावलाय. पहिला चेंडू वरती मोठा हादरा, मोठा धक्का, फलंदाज जाईल बॅक टू द पवेलियन. बिग ब्लो.
जे मागील वर्षीचे विजेते आहेत ते बॅटिंग करतायत. नवीन बॅट्समन त्वरित पाठवून द्यायचा आहे. राज कंस्ट्रक्शन आपला नेक्स्ट बॅट्समन त्वरित पाठवून द्या. चला टाइम वरती लक्ष द्यायचं आहे आणि बॅटिंग करणाऱ्या संघाला विनंती असेल आपला दुसरा जो बॅट्समन आहे त्याला ऑलरेडी रेडी करून ठेवा. नवीन खेळाडू आता बॅटिंग करण्यासाठी संकेत थळे आणि समीर थळे असे दोन बंधू आपण मैदानावरती पाहतोय. पाहूया काय होईल या मॅच मध्ये, जेथे अभिषेक नाईकने आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी केली. अबू म्हटलं की केवळ अलिबाग मध्येच नव्हे तर अलिबागच्या बाहेर जाऊन सुद्धा ज्याने आपल्या कामगिरीचा डंका पिटलाय आणि खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं ना या वर्षीमध्ये अगदी मोठमोठ्या स्पर्धेमध्ये अबूने नेहमीच उल्लेखनीय कामगिरी केली आणि तोच मात्र गोलंदाजी करतोय. हा चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावरती पहिल्या षटकामध्ये अबूची अफलातून गोलंदाजी आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये बॅट्समनला तो चान्स देत नाहीये, संधी देत नाहीये. ज्याच्या वेळी अबू रंगात येतो त्या वेळी त्याची गोलंदाजी पाहणं वेगळा आनंद असतो आणि मैदानावरती आपण पाहतो अगदी वर्सटाईल गोलंदाजी तो मात्र करतोय. यावेळी सुद्धा बॅट्समनने मात्र कव्हरच्या दिशेने बिग हिट करण्याचा प्रयत्न केलाय. फटका येत नाहीये. कमालीची गोलंदाजी. कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट असं म्हटलं जातं. मैदानावरती खऱ्या अर्थानं कर्णधाराला न्याय्य भूमिका देत असताना पाहायला मिळतोय गोलंदाज अभिषेक नाईक. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये बॅट्समनला पूर्णपणे जखडून ठेवणारी गोलंदाजी. यावेळी मात्र चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावरती मिडॉनला चेंडू फील्ड केला जातोय. सलग चौथा चेंडू निर्धावालाय. संकेत थळे याला पारितोषिक आले. प्रत्येक षटकारासाठी मयूर गिराक्षे याचकडनं 500 रुपयांचा कॅच प्राइज. 4 चेंडू मध्ये आपण पाहतोय कोणतीही धाव आली नाहीये. अगदी टिचून मारा, भेदक मारा, प्रभावी गोलंदाजी. थोडासा चेंज ऑफ पेस, गती कमी केली. क्षेत्ररक्षक मिड ऑफला होता, थोडासा त्याच्याकडून मिसफील्ड झाली आणि तोपर्यंत सिंगल येथे मात्र कंप्लीट केले. धावांचा श्री गणेश आपण पाहतोय आता होतोय मैदानावरती. 5व्या चेंडूवरती आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे तो बॅटिंग करणारा संघ अर्थात राज कंस्ट्रक्शन संघाने. पॉवर प्लेचं षटक चालू आहे पण गोलंदाजांनी कमाल केले. अफलातून गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. बॅटिंग पॅराडाईज विकेट आहे पण जसजशी रात्र होत चालले तसतसं कुठेतरी गोलंदाज सुद्धा आता चांगली कामगिरी करत असताना आपण पाहतोय. 1 to go या षटकातील शेवटचा चेंडू. यावेळी पंचांकडून नोचा इशारा आलाय. स्टेप आउट केलेला आहे. गोलंदाजी करत असताना थोडासा पुढे गेला आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय इथे धावांचा बोनस मिळालाय बॅटिंग करणाऱ्या संघाला. धाव फलकावरती 2 धावा लागल्यात. आता मात्र फ्री हिट असणार. फ्री हिटची नामी संधी समीर थळेला चालून आलेली आहे. हा चेंडू सुद्धा बॅट्समन पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात पुन्हा एकदा अवांतर चेंडू आलेला आहे. धावा मात्र 3 पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं चालू असताना व्हॉट अ फॅन्टास्टिक पीस ऑफ बॉलिंग बाबू. येथे एज लागली होती, कॅच सुद्धा टिपली पण फ्री हिट असल्या कारणानं फलंदाजाला जीवनदान मिळालं. पहिल्या षटकामध्ये अगदी तेजतर्रार गोलंदाजी आपण पाहिली. केवळ 3 धावा पाहायला मिळतात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी अभिषेक नाईक या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहिली. कर्णधाराने पहिल्या षटकामध्ये अत्यंत अप्रतिम स्वरूपाची गोलंदाजी केली. एक्सलंट बॉलिंग म्हणता येईल. पहिल्या षटकामध्ये अगदी फायरी गोलंदाजी आपण पाहिली. अचूक टप्प्यावरती होणारी नियंत्रित गोलंदाजी. त्यामुळे कुठेतरी आता बॅटिंग करणारा संघ संघर्ष करतोय. टाइम कडे लक्ष द्यायचं आहे. 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर्स कंप्लीट करायचे आहेत. याच्याकडे सुद्धा गोलंदाजी करणाऱ्या संघाने लक्ष द्यायचं आहे. ऑलरेडी टाइम वाढत चाललेला आहे त्यामुळे थोडा फास्ट सामना घ्यायचा आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाजी करण्यासाठी
एक्सपिरियन्स खेळाडू पाहायला मिळतोय मनीष भोईर. दर्जेदार कामगिरी मनीष भोईरने आपल्या संपूर्ण क्रिकेट करिअर मध्ये केले. एक आक्रमक फलंदाज आणि त्याच्या बरोबरीने हॅलो 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 ऑफ स्पिनर ही भूमिका नेहमीच मनीष भोईरने आपल्या संघासाठी बजावले. आणि पाहूया आता मनीष भोईर कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. पहिला चेंडू फटका फसलाय. मिस टाइम आहे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आलाय. पहिल्या चेंडूवरती वाईड स्लोगनला टिपला गेलाय. निखिलच्या माध्यमातून सुंदर झेल. फलंदाज ऑल बॅक टू द पवेलियन. वन मोर विकेट डाऊन. मय्य गुरव आता बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे. मनीष भोईर आपला अनुभव मैदानावरती दाखवून देतोय. बॅट्समनला विनंती असणार आहे येताना जरा धाव द्यायचं आहे, कारण इथे टाइम लावलेला आहे. त्यामुळे कोणत्याही बॅट्समनने तिथे टाइम वेस्ट करत नाहीये. यावेळी अमयच्या बॅटमधला फटका चांगला आलाय. क्षेत्ररक्षक मात्र पाहायला मिळतोय स्वीपरला फक्त सिंगल मिळेल. धावांची कंजूसी आपण मैदानावरती पाहतोय. धावा येण्याचं प्रमाण अत्यंत कमी पाहायला मिळतंय. गोलंदाजाने अफलातून गोलंदाजी केले. फलंदाजी करणाऱ्या संघाला पूर्णपणे चकटून ठेवले. पूर्णपणे आपण पाहतोय मोठ्या फटक्यापासून वंचित करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. समीर थळे राज कंस्ट्रक्शन संघाचा बॅटिंग मधील बॅकबोन आता मैदानावरती आलाय. समीर थळेच्या खांद्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. आडव्या बॅटने मात्र आपण पाहतोय ते खिचून मारण्याचा प्रयत्न झाला. फक्त सिंगल आले. धावांसाठी चालू असलेली जद्दोजहद मैदानावरती पाहायला मिळते. प्रत्येक धाव खेळण्यासाठी झगडण्यास प्रवृत्त केलं जाते. अगदी विजुगुषी वृत्ती मैदानावरती विघ्नहर्ता चिराटपणा संघ दाखवून देतोय. हा चेंडू मात्र आपण पाहतोय ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर आणि त्याच कारणास्तव पंचाने सांगितलं येस इट इज वाईट. धाव फलकावरती 6 धावा लागल्यात, जेथे षटक क्रमांक दुसरं चालू आहे. राज कंस्ट्रक्शन मैदानावरती बॅटिंग करतोय. विकेट्स लवकर पडल्यात. अर्ली ब्रेक थ्रू पाहायला मिळालेत. त्यामुळे दबाव वाढलाय, दडपण वाढले. अमय गुरवच्या बॅटमधना क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळालाय. चेंडू फरार झालाय डीप कव्हर पॉइंटच्या बाहेर. अमयच्या बॅटमधनं आला प्रतिम चौकार. वेळी आपण पाहतोय अमयने एक चौकार लगावलाय. हा चौकार आल्यामुळे कॉन्फिडन्स आला असेल राज कंस्ट्रक्शन संघाला. चांगला पद्धतीचा फटका आपण पाहिला अमयच्या माध्यमातून. यावेळी फटका दमदार. चेंडू जाईल सीमा रेषे पलीकडे. अमय गुरवच्या बॅटमधना डीप कव्हरच्या बाहेर आलेला आहे. ब्रिलियंट ब्युटिफुल ब्राईट षटकार. मात्र वेगात यायला सुरुवात झाली. अगदी रॅपिडली धावा आलेल्या पाहायला मिळतात. पुन्हा एकदा फटका चांगला, पण आता मात्र प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. सिंगल मिळेल. धाव फलकावरती 17 धावा. अगदी इव्हेंटफुल ओव्हर आपण मैदानावरती पाहतोय. षटक क्रमांक दुसरा मात्र मैदानावरती संपुष्टात आले, जेथे धाव फलकावरती
17 धावा आपण पाहतोय. 12 चेंडू आणि विजयासाठी 27 धावा असं इक्वेशन मैदानावरती पाहायला मिळते. आपण पाहतोय सुंदर असं अंपायरिंग पाहायला मिळते, ज्यामध्ये जेपी पॅनलचे पंच पाहायला मिळतात. सागर मोरे सर बांद्रा, त्यानंतर शेखर हिरगुडे कल्याण, महेश लोकोणे सर कल्याण, या तिन्ही पंचांच्या माध्यमातून अत्यंत फ्लातून असं अंपायरिंग आपण पाहतोय. नऊ मिनिटं संपुष्टात आलेली आहेत. आता हे जे षटक आहे ते 6 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचं आहे. 6 मिनिटांमध्ये हे षटक कंप्लीट करायचं आहे विघ्नहर्ता झिरडपडा संघाला. बारा चेंडू 27 धावा. योगेश नाईक गोलंदाज ट्रॅक वरती राईट अराउंड द विकेटने. पहिला चेंडू आपण पाहतोय अगदी चांगल्या टप्प्यावर बॅटची एज लागली, धावा येत आहेत. यावेळी मात्र चेंडू फरार झाला सीमारेषे बाहेर. अमय गुरवच्या बॅटमधनं आणखीन एक आकर्षक अफलातून द्वितीय फटका. जिथे सलामीवीर गडगडले होते, सलामीवीर कुठेतरी कोलॅप्स झाले होते, तेथे आवश्यकता होती चांगल्या बॅटिंगची आणि ते बॅटिंगचा आता भार अमयने आपल्या खांद्यावरती घेतलाय. अमयने सर्व सूत्र आपल्या हाती घेतलीत आणि त्याच्या माध्यमातून अगदी चांगल्या दर्जाची इनिंग आपण मैदानावरती पाहतोय. योगेश नाईक मैदानावरती गोलंदाजी करतोय. बॅटची लिडिंग एज घेतली आणि तदनंतर थर्ड मॅन रिझनला एक सुंदर चौकार आपण पाहिला. आता मात्र आपण पाहतोय 21 धावा फलकर पाहायला मिळतात. 11 चेंडू 23 धावा, रंगतदार लढत. रोमहर्षक मुकाबला. यावेळी मात्र फटका फसलाय. टायमिंग प्रॉपर पाहायला मिळत नाहीये. उलटी गिनती आता पाहायला मिळते. आता येणाऱ्या 10 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडू नंतर आव्हान, इक्वेशन अगदी खडतर होत चाललेलं आहे. मॅच मध्ये मात्र आपण पाहतोय कमालीचा रोमांचकपणा पाहायला मिळतोय. कमालीचा इंटरेस्टिंग सामना मैदानावरती पाहायला मिळतोय, जेथे एकीकडे राज कन्स्ट्रक्शन संघ तर दुसरीकडे विघ्नहर्ता झिरडपडा संघ पाहायला मिळतोय. हा चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावरती कमालीची गोलंदाजी. महत्वपूर्ण क्षणी योगेश नाईक गोलंदाजीला आला, त्याच्या माध्यमातून वाईड यॉर्कर पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. याच पद्धतीने मैदानावरती गोलंदाजी होणं गरजेचं आहे विघ्नहर्ता झिरडपडा संघासाठी. 9 चेंडू 22 धावा असं इक्वेशन मैदानावरती पाहायला मिळते. राईट आर्म राऊंड द विकेट. गोलंदाज योगेश नाईक पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी ट्रॅक वरती. कॉमेंट्री बॉक्स कडनं योगेश नाईक सज्ज झालेला आहे. समीर थळेच्या बॅटमधनं फटका मोठा जरूर आला, पण क्षेत्ररक्षक अभिषेक नाईक आहे. जे षटक पाहिजे होतं ते षटक आलं विघ्नहर्ता झिरडपडा संघासाठी. या षटकामध्ये योगेशने केलेली गोलंदाजी अगदी अद्भुत स्वरूपाची पाहायला मिळाली, जेथे धावांचा फ्लो, धावांची गती, धावांचा प्रवाह पूर्णपणे योगेश ठळेने रोखून धरलेला आहे. योगेश नाईकने रोखून दिलेला आहे. अगदी कंट्रोल वाली गोलंदाजी पाहायला मिळते, नियंत्रणात्मक गोलंदाजी पाहायला मिळते. दमदार गोलंदाजी, तगडा परफॉर्मन्स योगेश नाईक या गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय. अमयचा फटका फसलाय. कॅच होण्याची पॉसिबिलिटी आणि येस मनीष भोईरने सुंदर जल टिपलेला आहे. इनफॉर्म बॅट्समन अमय जाईल बॅक टू द पवेलियन. आणखी एक मोठा हादरा बसलाय.
पर्व तिसरं अगदी एक सेन्सेशनल मुकाबला मैदानावरती पाहायला मिळतोय. थ्रिलिंग मॅच 7 चेंडू विजयासाठी 21 धावांची आवश्यकता. काय घडणार मैदानावरती? 7 चेंडू 21 धावा. नवीन खेळाडू आपण पाहतोय. एक्सप्लोजिव्ह बॅटर, धडाकेबाज बॅटिंगसाठी ओळखला जाणारा साहिल मात्रे आता बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे. 7 चेंडू 21 धावा. सामना कोण जिंकणार? 44 धावांचं लक्ष असताना जी गोलंदाजी केली ना विघ्नहर्ता झिराटपाडा संघाने, ती अत्यंत क्लासिकल आउटस्टँडिंग अशा पद्धतीची आहे. सामना मात्र आपण पाहतो एक वेगळ्या पद्धतीचा मैदानावरती पाहायला मिळते. चेंडूवरती फटका चांगला आलाय. चेंडू वेगाने ट्रॉल होतोय, परंतु सीमा रेषे नजीक कमालीचं क्षेत्ररक्षण. अभिषेक नाईकचं कौतुक करावं तेवढं कमी. आणि येथे काय घडलं जाते? त्या क्षेत्ररक्षकाने चुकी केले आणि जेथे एकच धाव होती तेथे त्या क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे आणखीन 2 धावा आलेल्या आहेत. षटक क्रमांक 3 आले संपुष्टामध्ये. धाव फलकावरती 26 धावा लागल्यात आणि आता अंतिम षटकामध्ये 18 धावांची आवश्यकता. त्या मॅचचा गुलाल पाहूया कोणता संघ उधळेल. क्रिकेटच्या पटलावरचा हा संघर्ष आता अधिक तीव्र झालेला आहे. दोन्ही संघादरम्यानची ही लढत आपण पाहतोय अत्यंत फ्लातून स्वरूपाची. खऱ्या अर्थानं 44 धावांचं लक्ष असताना कडवी झुंज दिले ती गोलंदाजी करणाऱ्या संघाने आणि कडवं आव्हान त्यांनी आता मात्र राज कन्स्ट्रक्शन या संघासमोर निर्माण केलेलं आहे. या मॅच मध्ये कमालीचा रोमांचकपणा पाहायला मिळाला. कमालीचा उत्कंठावर्धक सामना मैदानावरती पाहायला मिळतोय. अंतिम ओव्हर साडी कर्णधाराने चेंडू सुपूर्द केलेला आहे. गोलंदाज कल्पेश पेटारे याच्याकडे पाहूया. कल्पेश पेटारे मैदानावरती कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. अंतिम षटक 18 धावांची आवश्यकता. पाणी घेऊन जायचं मैदानावरती. पटकन पाणी घेऊन जा मैदानावरती. मॅच मध्ये आपण पाहतोय कमालीचा रोमांचकपणा. आपण स्क्रीनवरती पाहतोय ड्रीम क्रिकेट.inच्या वतीने झिराट प्रीमियर लीग. आणि आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आसपास खूप साऱ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. खऱ्या अर्थानं झिराट क्रिकेटचा फेस्टिवल मैदानावरती पाहायला मिळतोय. अंतिम षटकामध्ये पाहूया विजय कोणाच्या बाजूने जिंकणार. एकीकडे समीर थळे तर दुसरीकडे साहिल मात्र पाहायला मिळतोय. समोर मात्र कल्पेश पेटारे आता गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. शेवटचं षटक, अंतिम षटक, निर्णायक षटक, सामन्याचं रिझल्ट ठरवणारं षटक. काय घडणार या षटकामध्ये? पहिला चेंडू साहिल थळेच्या बॅट मधनं आपण पाहतो लॉंग द कार्पेट अगदी वेगवान स्ट्रोक पाहायला मिळाला. सिंगल आले. आव्हान प्रत्येक चेंडू नंतर बदलत चालले. या मॅच मध्ये अगदी सुरुवातीपासून अनेक ट्विस्ट अँड टर्न्स आपण पाहिले मैदानामध्ये. आता खऱ्या अर्थानं कॉन्फिडन्सने फलंदाजी करणं गरजेचं आहे. आता खऱ्या अर्थाने थंड डोक्याने बॅटिंग करावी लागेल किंवा थंड डोक्याने गोलंदाजी करावी लागेल. येथून जो कोणता संघ आपल्या कामगिरीमध्ये अमूलाग्र सुधारणा करेल तो संघ होईल या मॅचचा विजय संघ. दोन्ही संघांदरम्यान आपण पाहतोय मॅच आता मात्र वेगळ्या पद्धतीची पाहायला मिळते. फटका चांगला आलाय. चेंडू पडल्यानंतर अगदी खाली राहिला. सबमरीन पद्धतीचा हा चेंडू पाहायला मिळतोय. आता मात्र आपण पाहतोय दबाव, तडपण, प्रेशर, चिंता सर्व काही राज कन्स्ट्रक्शन या संघावरती पाहायला मिळते. कल्पेश गोलंदाजीला आला. पहिल्या 2 चेंडूवरती त्याने केवळ एकच धाव खर्च केली आणि खऱ्या अर्थानं त्यामुळे या मॅच वरती एक वेगळ्या पद्धतीचा सिनारिओ निर्माण झालाय. समीर थळे आपण पाहतोय मैदानामध्ये ज्याने अगदी शांत पद्धतीने बॅटिंग केली या संपूर्ण मॅच मध्ये. समीर थळेच्या बॅटमधनं यावेळी फटका आलाय मोठा. चेंडू जाईल मिड विकेटच्या बाहेर. 6 धावांसाठी आलाय दमदार दिमागदार षटकार.
धक्का मैदानावरती पाहायला मिळाला. आता कडवा संघर्ष, 3 चेंडू 11 धावा. इंटरेस्टिंग मुकाबला, श्वास रोखून धरायला लावणारा हा सामना. समीर थोळेच्या बॅटमधनं फटका चांगला आलाय आणि तितकंच अफलातून दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. इथे मात्र आपण पाहतोय दुसरी धाव कंप्लीट केलेली आहे. आता 2 चेंडू 9 धावा. सामना मात्र आपण जर पाहिला ना अगदी इंटरेस्टिंग स्वरूपाचा पाहायला मिळतोय. कट टू कट, नेट टू नेट, रफ अँड टफ, क्लोज टू क्लोज, श्वास रोखून धरायला सामना. अगदी पैसा वसूल मॅच मैदानावरती पाहायला मिळतोय. हा चेंडू अत्यंत क्रुशियल, हा चेंडू अत्यंत निर्णायक दोन्ही संघांच्या दृष्टीने. 2 चेंडू 9 धावा, काय घडणार? दबाव, प्रेशर, दडपण सर्व काही मैदानावरती. येथून प्रेशर जो चांगल्या पद्धतीने हँडल करेल तो संघ होईल विजेता. समीर थळेच्या बॅटमधनं लांब पल्ल्याचा लॉंग वे षटकार. प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतो. प्रत्येक मॅच अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत जाते. मागील सामना सुद्धा असाच झाला होता. 1 चेंडू 3 धावा. कोण जिंकणार? विघ्नहर्ता झिराडपाडा संघ जिंकणार की राज कन्स्ट्रक्शन झिराडपाडा संघ जिंकणार? 1 चेंडू 3 धावा. आता मात्र हृदयाची धडधड वाढवणारा सामना, सामन्याचा रिझल्ट ठरवणारा चेंडू, अत्यंत महत्वपूर्ण चेंडू. 1 चेंडू 3 धावा. समीर थळेने षटकार ठोकत मॅच फिनिश केले. समीर थळे द फिनिशर. कमालीची बॅटिंग. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक नॉक बाय समीर थळे. त्याच्या बॅटिंगचा क्लास आणि दर्जा समीर मैदानावरती. समीर थळे याला संध्या गावडे यांच्याकडनं 500 रुपयांचा कॅश प्राइज आलेला आहे. काय बहरदार सामना पाहायला मिळाला. अगदी शेवटच्या मोमेंट पर्यंत हा सामना खेळला. समीर थळेने 4 चेंडू 17 धावांची आवश्यकता असताना 3 षटकार ठोकले आणि राज कन्स्ट्रक्शन या संघाला त्याने मात्र विजय प्राप्त करून दिला.